डॉक्टर डॉक्टर कुठे गेला हा माणूस? डॉक्टर ओ डॉक्टर, अरे काय कमाल झाली या माणसाची. मगाशी होता, आता अचानक कुठं गायब झाला. डॉक्टर कुठे गेले? आता आम्हाला काय माहित, तुम्हाला ध्यान ठेवायला सांगितलं होतं ना त्यांच्यावर. डॉक्टर काय चीज आहे हे ह्यासने कुठं माहित आहे, पण काय पण म्हणा डॉक्टरांनी मानलं पाहिजे. यो हवालदार एवढं डोळ्यात तेल घालून ध्यान ठेवित होता तरी डॉक्टरांनी बरोबर त्याला गंडवून निसटले. पण डॉक्टर गेलेत कुठं? अहो माझ्या नोकरीचा प्रश्न आहे हो हा. ते जर गावले नाहीत किंवा त्यांना काय झालं तर आमचे जामकर साहेब माझे काय हाल करतील त्याची कल्पना पण नाही करू शकत हो मी. अहो आम्हाला काय माहिती कुठे गेले तर डॉक्टर. तुम्हाला त्यांच्यावर ध्यान ठेवायला सांगितलं होतं ना. अहो ठेवलं होतं हो ध्यान, पण तुमच्या म्हातारीनं मला साड्याच्या घड्या घालायला लावल्या होत्या. अहो तुम्हाला घड्या घालायला येतोय? थांबा मी माझे पण कापड घेऊन येतो, तेवढे माझ्या पण कापडाच्या वाज घड्या घालून द्या. मम्मीनं कट्यात कुंबून ठेवले त्या वाचा नाही वेळ लागेल. हा तेच काम करायला ठेवलंय मला इथं. आता साहेबांना जर कळलं की मी डॉक्टर नाव नीट लक्ष ठेवलं नाही तर ते माझी घडी विस्कटून टाकतील. भूकंप झाला का वरडतोयस रा? अरे तो बाय भलूया कुठे गेला नसल, असल हिथं ते नाही कुठं जायचा. त्याने ना कुठेतरी घबाड ठेवला असल, ते सापडल्याशिवाय ते जाणार नाही कुठं. तू नको काळजी करूस, येईल आता. उगाच कालवा लावलाय. तुला काय जात आहे म्हातारे बोलायला? आमचे साहेब कसे आहेत ते तुला नाही माहिती. आता मला माझा राजीनामा घेऊनच पोलीस स्टेशनला जावं लागणार. काय वायकर, चांगलंच डोळ्यात तेल घालून रखवालदारी करता इथली. असं कुठलं तेल घातलंय डोळ्यात की माणूस समोरून जातो पण दिसत नाही? अहो देव माणूस आहे हा. लोक किती मानतात त्यांना गावात, किती आदर आहे यांच्याबद्दल. आज यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं आपण? अहो आज मरता मरता वाचलेत हे. डॉक्टर काय झालं तुम्हाला? परत कोणी हल्ला केला का तुमच्यावर? हल्ला नाही हो, डिंपल कपाड्याची आई. मरता मरता वाचलेत. माझ्या गाडी खाली आले होते, मी होतो म्हणून माझ्यामुळे वाचलेत ते. दुसरं कोणी असताना तर तुकडे 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 झाले असते. म्हणजे हात एकीकडे, पाय इकडे, डोकं तिकडे कुठेतरी, हे सगळं गोळा करून एका पिशवीत आणावं लागलं असतं. मी अख्खा घेऊन आलो देव माणूस, अख्खाच्या अख्खा वन पीस. गेले नाहीत ते, नाही करू नका. आज जर यांचं काही झालं असतं तर तुमची मुलगी लग्नाच्या 8व्या दिवशी विधवा झाली असती. साहेब काय बोलताय तुम्ही? तुमची मुलगी लग्नाच्या 8व्या दिवशी विधवा झाली असती हे बोलतोय मी. कधी कुणासोबत काय घडेल काही सांगता येत नाही. गावातल्या बायका गायब होतात, सापडत नाहीत त्या. काय डॉक्टर? अहो ह्यो कशाला गायब होतोय? ह्योच लोकांनी गायब करतोय. तेच यांनी आणखी काही लोकांना गायब करू नये म्हणून तरी यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. गंमत गंमत केली मी, अशी गंमत करतो मी अधून मधून. पायगर साहेब माझी काही चूक नाही हो. अहो अहो या म्हातारीनं मला साड्यांच्या घड्या घालायला सांगितल्या होत्या. इथे तुम्ही साड्यांच्या घड्या घालताय. उद्या ही मंडळी म्हणली भांडी घासाल तुम्ही. काय काम आहे पोलिसांचं? पोलिसांचं काम असतं गुन्हेगाराला पकडायचं, तर तुम्ही त्याला सुरक्षा देताय. माझ्यासारखी असती ना तर असली नोकरी कवा सोडून दिली असती. ए म्हातारे, तुला नाही पण मला गरज आहे ना नोकरीची. साहेब पुन्हा अशी चूक होणार नाही.
यांच्यावर मी आता नीट लक्ष ठेवीन. नीट लक्ष ठेवायचं यांच्यावर. एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर, तुम्हाला मी सोडणार नाही एकदम. मिस्टर कांगणे, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. डॉक्टर, गाडी अंगावर लागले तर नाही ना काय? डॉक्टर, तो इन्स्पेक्टर जे बोलत होता ते खरं आहे का? तुम्ही खरंच त्याच्या गाडी खाली आला होता? डॉक्टर, हो मी तुम्हाला विचारतेय, पण तुम्ही कुठे गेला होता ते तरी सांगा. डिंपल, तुला काय वाटतं एवढी मोठी रिस्क घेऊन मी कुठे गेलो असेल? आमदारबाईकडं? म्हणजे तुम्ही आमदारबाईच्या घरी गेला होता? मग त्या इन्स्पेक्टरने तुम्हाला पाहिलं तर नाही ना? तेच तर कळत नाहीये डिंपल मला. त्या आमदारबाईच्या घराजवळ गेलेलो असताना तो कसा काय आला तिथेच? नेमकं त्याच वेळी कसं काय आला? हे जर का असंच चालत राहिलं ना तर आपल्या या गावातनं बाहेर पडणं पण मुश्किल होईल. नाही, असं नका बोलू डॉक्टर. तो इन्स्पेक्टर ना लय डेंजर आहे, त्याचा काहीच भरोसा नाही. त्याच्या हाती पुरावे लागायच्या आधी ना आपल्या इथनं पळून जाऊ. तुम्ही लवकरात लवकर आहे ना त्या आमदारबाई सोबत जमिनीची डील फायनल करून टाका. अरे मी डील करायला नाही म्हणतोय का, मी त्यासाठीच गेलो होतो ना तिकडे. आणि ते हे बघ, तू नाव घेतलं आणि तिचाच फोन आला. उचला ना फोन, कसली डेंजर माहिती ना, उचला पटकन. हा मॅडम बोला. तू समजतोस कोण स्वतःला? तुला कोण वाटले रे? मी काय रिकामी बसले? इथे मी लोकांना वेळ देते आणि लोक ती वेळ पाळतात. तू पहिला असशील ज्याला मी वेळ कळवायला सांगितली, आणि वेळ देऊन सुद्धा तू आला नाही का रे? हा, का नाही आलास तू? ए, मला उत्तर हवंय. तुला खूप माज आलाय की तुझे दिवस भरले? हा नाही मॅडम, मला भेटायचं होतं तुम्हाला. मी सगळे प्रयत्न करतोय, पण झालंय काय, इथे इन्स्पेक्टरने एक हवालदार आणून ठेवलाय माझ्या सुरक्षेसाठी, आणि त्याची नजर चुकून मी बाहेर पडूच शकत नाहीये. मला खरंच तुम्हाला भेटायचं होतं, पण आता तुम्हीच सांगा मी काय करू. ए, तू काहीही कर, तो तुझा प्रश्न आहे. मला कारण नको देऊस. मला कारणही द्यायची नाहीयेत मॅडम, ती थांबवणं तुमच्याच हातात आहे. तुम्ही एक काम करणार, त्या इन्स्पेक्टरवर वरून प्रेशर आणा, नाहीतर आपले डील होणं शक्य नाहीये. काय नाव आहे त्या इन्स्पेक्टरचं? इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. ठीक आहे, काम होऊन जाईल. थँक्यू. डिंपल, आता या वाड्यातून बाहेर पडण्याच्या सगळ्या चाव्या आपल्या हातात मिळाल्या. जामकर, बघ तुला कसा खेळवतो. म्हणजे नक्की काय करणार आहे तुम्ही? बघशीलच तू. ओ हो वा. अय्यो, पोलीस काका आले. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणले. अय्यो, लस भारी टीडी की. माझ्या मैत्रिणीकडे पण असाच टीडी आहे. ती मला हात पण लावून द्यायची नाही, खेळ पण द्यायची नाही. मी आता तिला गेले दाखवणार आहे. टेडी तुमच्यासारखा आहे. मी टेडी बिअर का दिसतो? नाही, त्याच्यापेक्षा छान. जास्त मस्का मारायची गरज नाही. नेणार आहे मी तुला फिरायला. बस.
इकडे बघ, थांब आपण फोटो काढू. बघ फोटो कसा आलाय. हा? अय्यो मस्तच की. हा. पुन्हा दाखवलं तर म्हणतील बापरे एकच आहेत. तुम्हाला पण पोरगी आहे ना माझ्या एवढी. ती नाही आली तुमच्या संग का? ती रुसली आहे माझ्यावर. तुमच्यावर कोणी रुसणं शक्यच नाही. तुम्ही किती चांगले आहे. उलट तुमच्यासारखा पप्पा सगळ्यांनाच भेटायला पाहिजे. ती माझे पप्पा पण तुमच्यासारखं पाहिजे होत. काय बया, हा माणूस अजून हितच आहे. अहो, केसाला पण चिंगम एवढा वेळ चिटकत नाही ना, तेवढ्या वेळ हा वाढायला चिटकून आहे. डिंपल, तू आता मजा बघायची. डॉक्टर कधी काय करतील ना काहीच कळत नाही. आता हे सगळं काय करायची गरज आहे का? वायकर काका, खूपच प्रामाणिकपणे काम करताय तुम्ही. मला नाही वाटत तुमच्या इतकं प्रामाणिकपणे काम कोणी केलं तर या जगात गुन्हे घडतील म्हणून. खूपच मन लावून काम करताय. करायलाच पाहिजे ना. अहो ड्युटी आहे ती माझी. अगदी खरंय, पण एवढं झोकून. अहो मलाही काळजी आहे माझी. मी कुठे वाडा सोडून जाणार नाही. तुम्ही खूपच मन लावून काम करताय. एवढं काही करण्याची गरज नाहीये. मला नाही वाटत मला हे काम फार वेळ करावं लागेल. याला कंगनी बाबांना काही सांगितलं का काय? हॅलो, इन्स्पेक्टर मार्तंड जामकर बोलतो. कमिशनर बोलतोय. हो साहेब बोला. नाही, सहज फोन केला. म्हटलं बघावं नवीन पोस्टिंग तुम्हाला आवडलं की नाही. साहेब तुम्ही मला काय पिकनिकला पाठवलं की काय? काम दिलंय मला करायला, काहीतरी काम करतो. हाच तुमचा प्रामाणिक स्वभाव मला आवडतो म्हणून मी तुमची पोस्टिंग तिथं केली. नाही बाकी काय अडचण वगैरे. पण तुमचा हाच स्वभाव मला आवडत नाही ना साहेब. जामकर, काहीतरी महत्वाचं काम आहे, मला सांगा, मी करतो. दॅट्स इट. मग मुद्द्यावरच येऊन बोलतो. तुम्ही म्हणे कोणी त्या डॉक्टरला सिक्युरिटी दिली? हा, तो प्रतिष्ठित माणूस आहे गावातला. चोरांनी हल्ला केला म्हणून दिली. काढून घ्या ती सिक्युरिटी. का? हे बघा, तो कोण महत्वाचा माणूस आहे का? हा, त्याने सिक्युरिटी मागितली आहे का? त्याने काय अर्ज केलाय? नाही. हा, मग सांगितलं तेवढं ऐका. सिक्युरिटी काढून घ्या. समजलं?
डोळ्यात तेल घालून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडतोय मी. हो हो हो, चांगलं लक्ष आहे माझं त्यांच्यावर. काही गरज नाही त्याची, गेलं ते तेल लावत. या इकडे. का काय झालं? इकडे या सांगतो. बरं ठीक आहे. नाहीतरी मला तरी इथं कुठं राहायचं होतं. चला, ड्युटी संपली माझी, काम झालं, येतो मी. म्हणजे तुम्ही आतापासून आता इथं नसणार? नाही, आता पोलीस स्टेशनला. वायकर काका, पण माझ्या सुरक्षेचं काय? अहो, माझ्या जीवाला धोका आहे. गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात आणि तुम्ही गेला तर मी काय करायचं? तर पोलीस स्टेशनला या, आम्ही बघू काय ते. येतो. डॉक्टर, एक टेन्शन गेलं आता. गेलं नाही, घालवलंय मी. ती आमदार बाई आपल्या एवढ्या कामाला येईल असं वाटलं नव्हतं. आता तिच्याकडून बाकीची कामं करून घेतली पाहिजे. खूप कामाची बाई आहे ती. Very good afternoon to you. It's very hot afternoon. आणि म्हणून हे आणलंय मी तुझ्यासाठी. हे लेमन फ्लेवर आहे आणि हे मँगो फ्लेवर आहे. कुठला आवडेल मी सांगतो. उन्हाळा आहे, मँगो फ्लेवर घ्या. डॉक्टर अजितला किती ओळखतो? हो साहेब, डॉक्टर साधा सुद्धा माणूस नाही हो. त्यांना माझ्या बायकोच्या मनातलं सगळं कळायचं. साहेब, मी माझ्या बायकोवरती वैतागायचो ना, तेव्हा डॉक्टरांनीच मला सांगितलं की तिच्याबरोबर कसं वागायचं ते. हा, त्याच्यानंतर आमचे संबंध सुधारले होते. हो साहेब, पण पोलिसांना माझ्या फार्मसीवरती माझ्या बायकोच्या प्रियकराची बॉडी सापडली हे डॉक्टरांना अगोदरच कळलं होतं. ते कसं काय? साहेब, त्यांच्याकडे काहीतरी शक्ती आहे. तू इतका रगड पैसा कमवतोस हे माहित होतं त्याला? हो साहेब, मी पैसे कसे कमवायचो हे त्यांना माहिती नव्हतं, पण माझ्याकडे पैसा खूप आहे हे त्यांना माहिती होतं ना. सोन्याची बिस्किट, सोन्याची बिस्किट. साहेब, त्याच्याबद्दल ते मग कधीच त्यांना बोललोच नव्हतं. कुठे ती सोन्याची बिस्किट आणि पैसे? हो साहेब, तुम्हाला सांगितलं ना, अहो फार्मासवरती चोरी झाली होती ना, आणि त्याच्यामध्ये पैसे आणि सोन्याची बिस्किट सगळी चोरीला गेली ना. डॉक्टरनी चोरले? हा साहेब, ह्याच्याबद्दल तर मी कधी विचारच केला नव्हता. तो अंतर्जामी आहे ना, त्यांनी चोरले असतील पैसे. साहेब, त्याला सोडू नका साहेब, त्यांनी चोरले असतील पैसे. सोडू नका त्याला साहेब. नाही सोडणार, पण ही सोन्याची बिस्किट आमदार देवयानी गायकवाड यांची. उत्तर मिळालं मला. आमदार देवयानी गायकवाड.